थांबलं बाबा तू. आता आम्ही वैतागलेलो आहे आणि आपले रोहित दादा पण खूप वैतागलेले. गौरव शेठची वाट बघताय. चला आता काय होतंय बघूया. गौरव शेठ तुम्ही आले का? आले आम्ही आता नाही संगमनेरला आले आणि अशा पद्धतीने आम्ही अभिषेकले होते आमच्यासोबत दिन्स भाऊ जय शिवराय. गणेश शेठ तुमचं काय चाललंय? काहीच नाही तालुक्यात सगळं तुमच्याकडे सगळं आहे का? आम्ही ब्लॉगच नाही काढला. दिन्स भाऊ झाली 75 मिनिटं झाली अजून येते. नमस्कार. गाडी काढून घ्या. बरं काय बिर्याणी खायची आपल्याला? तुम्हाला काय खायचं? चिकन टिक्का काय म्हणतात त्याला? काय मी आता पेत अडत आपण ब्लॉग चालू आहे आपला. गौरव शेठ बिर्याणी घ्या. चला बाहेर चला. या ठिकाणी आम्ही रूम वगैरे घेतलेली आहे आणि विषय नाही तिथं आता. ठीक आहे. शेट आयपॅड कस काय? आणि मी शेटला या परिस्थितीत ब्लॉग मध्ये घेणार आहे. आणि आपले गौरव शेठ 21 झाले. आयपॅड काढलंय मी. हा म्हणतो कोणत्या कंपनीचं? कोण म्हणलं? अच्छा मी आणलं दोस्तो. त्याला काम हे आलं की अख्ख्या गावागावात जायचं आणि 5 सिमकडे ऐकायचे. थांबलं बाबा तू. बरं का ते काम आमच्या वाटेला आलं. त्याच्यानंतर मग जिओ पॉईंटचं काम सोडलं आणि कुणाला छत्री लावायची. छत्री लावा बर ते केलंय मी. अरे खोटं काय करायचं? ते छत्री लावायचं काम केलं मी. परत सांगतो जर बॅकग्राऊंडला ना व्हाईट बॅकग्राऊंड लागत नाही का आपली आहे का हिरेची गोणी उलटी करायची अशी बॅकग्राऊंडला लावायची. तेव्हा ते फोटो निघायचे नाही का हिरो येते त्याच्यात. मग ते कॅप्चर व्हायचे फोटो. जिओ पॉईंट सुद्धा काम केलंय मी. त्याच्यानंतर आम्हाला ज्या भागात रेंज नाही जिओला तिथं आम्हाला माहिती तुम्ही ऍक्टिव्हेशन करा. आम्हाला ऍक्टिव्हेशन त्याच्यानंतर आम्ही दिलं काम सोडून. त्यांना म्हणायचं वाळवंट शाखा काढून द्या मला. कायची वाळवंट शाखा? ते काम सोडलं भाऊ. त्याच्यानंतर मग असं इकडे येण तिकडे येण जा कोणत्या कंपन्यात 2-4 महिने काम केलं ते केलं. नंतर आले बरं 2-3 महिने घरी. असं धर सोड काढता का त्याच्यात आयटी झालता मग आयटी आलता म्हातारं म्हणायचं जातो या कंपनी तुला काम घेतले 15,000 तर का एक तर ना आपल्याला कंपनी करायची नाही काय हो. कारण मी ना 2016-17 मध्ये कंपनी घेतली. ज्यावेळेस माझं कस काय झोप कशी झाली? झोप अशी एकदम निजाम झाली. निजाम झालेली. आता समर्थ भाऊ इथं. तर आमचं आता तिकीट कॅन्सल झालेलं आहे आणि सगळे तोंड पडून बसलेत. मी खुश आहे एकदम. तुमचं काय म्हणणं आहे शेठ? काही म्हणणं नाही. तर आमचं तिकीट कॅन्सल झालेलं आहे आणि फ्लाईट पण अवेलेबल नाही. फ्लाईटनं पण जायचं होतं पण फ्लाईट पण अवेलेबल नाही. फ्लाईट आम्ही पाहिली होती पण फ्लाईटचं डायरेक्ट दाखवले 11,000 रुपये आणि ते पण तिकडे लांब पोहोचवणार 400 किलोमीटर. ते पण यायचे तंगड्यात कोण शिकवलं? बरोबर आहे नाही. म्हणलं लास्टचा पर्याय असेल लोकल पण नाही. त्याला वाटतं फोटो वाटले लोकल ट्रेन पण नाही मित्रांनो. मी सकाळी गणेश शेठ आम्ही रेल्वे स्टेशनवर पण जाऊन आलो पण रेल्वे काही भेटलीच नाही आम्हाला. सगळे फुल होते आणि आता चला भेटू. आता पुढचं काय नियोजन होतं बघू तुम्हाला सांगतो नक्कीच. प्लॅन कॅन्सल झाले. तुम्हाला कसं वाटतं शेठ? आम्हाला आता म्हणजे पूर्ण मूड गेलाय. काय घातली दिल्ली बी नाही पाहिजे.
गणेश शेठ तुम्हाला कसं वाटलं परत तुमच्या सोबत रिटर्न येताना? भारी वाटलेलं आहे. तिकडे बघा फ्रेंड्स, आता एक बस स्टँड आहे माझं, डायरेक्ट गावाकडे जायचं. बरं तुम्हाला कसं वाटलं गणेश शेठ? आणि ट्रेन कॅन्सल झाल्यामुळे मी तसा पण एकटा चाललो होतो. आता सगळे सोबत जाऊया आपण. हा, चला घराकडे, चला. चला चला. आता आमचं तिकीट बुक नाही तरी आम्ही चाललोय. बघू आता काय होतंय. हा? आता बघू आता काय होतंय काय नाही. 12च्या नंतर आहे ना प्रायव्हेटले आपण लोकल मध्ये येतो. हा चला. आपलं एसटी स्टँड नाही, रेल्वे स्टेशनला आता निघणार. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं नाही, आम्हाला ट्रेन मिळतं हेच आमच्यासाठी भाग्याचं काम मोठं आहे. भाग्य आहे, मोठं. रील स्टार आता बॉम्ब हातात घेऊन घेतलेले आहे आणि हा बॉम्ब डायरेक्ट रेल्वेच्या खाली टाकणार आहे. खूप करणार आहे. बरं गौरव शेठ तुम्हाला कसं वाटतं? आपल्याला तिकीट भेटलं नाही पण आता आपण इथं या अशा अवस्थेला जाऊ राहिलो. आमचं तर फार आता चेहरा पाण्याचा पण नाही पण हे आम्हाला फक्त रेल्वेत बसायला भेटले त्याच्यात आम्हाला आनंद आहे. आनंदी आनंद चालली का दिल्ली चालली आम्हाला आम्हाला त्याच्याशी काय घेणे. मी काय म्हणतोय, लव्ह बाईटचा काय विषय? बरं याचा काय विषय लव बाईट? वहिनीने दिलेले होते आपले ब्लॉग बंद घेऊ. बरं गौरव शेठ तुम्हाला बिना तिकीटचं आग्रा जायला कसं वाटलं? अशा पद्धतीने आम्हाला म्हणजे एकदम आनंद वागण्यात मावना झाला. काय सांगू काय सांगू काय नाही का, हाल तर थोडेफार झाले पण आता कसं फ्री विचार करा आम्ही ते गणेश उत्सव तर फायनली आपण कुठं आलोय आणि काल आपण रिटर्न कुठं चाललो होतो? फायनली आम्ही आग्राला पोहोचलोय. आता बघू आता काय होतंय पुढे इव्हेंट हेमंत बाईला फोन लावून. गौरव शेठ कसं वाटलं मग तुम्हाला? वापिस ना डायरेक्ट ना? घरी जाणार होतो पण त्याने फोन स्विच ऑफ ठेवला. आपण येणार आहे म्हणून ठेवला. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तर मी आज तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहेत. 4 नाही का 2च सांगा. हा, ते वैतागलेत शब्द पोरं. सांगणार आहेत ते तुम्ही शांत चिंतेने ऐकून घ्या. मॅनेजर आले तर आता आपण जाणार आहोत आपल्या हॉटेलला. गौरव शेठ कुठे? तर नमस्कार मित्रांनो, आम्ही हॉटेलला चाललोय. आता बघूया काय होतंय. आपले रोहित वर्मा सर आपल्याला भेटलेले इव्हेंट मॅनेजर. चला आता बघू काय होतंय. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय आपण आलो इथं 7 टाउन हॉलला. 7 टाउन हॉल नाही, हॉटेल 7 हाईट असं काहीतरी. हा हाईट का काहीतरी 7 हिल्स टाउन हॉल. नेमकं बघून बरं सोबत दिन जाऊये, समर्थ सावंत आणि समाधान आणि स्वतः अभिषेक होते. तर आपण बाकीच्या गोष्टी रूमवर गेल्यावर करू. भरत शेठ एक आले पूर्ण प्रकार आहे ना. आम्हाला नाही ओळखलं तुम्ही पण आम्ही ओळखलं तुम्हाला. आम्ही तुम्हाला ओळखली आपले गौरव अभी हमारे ब्लॉग में कुछ तो थोड़ा बोल दो. ऑनलाइन बिजनेस का पावर क्या हो रहता है? ये चीज है ना, मेरे से नहीं। आपको तो पता होना चाहिए फिर. बहुत पोटेंशियल है ऑनलाइन बिजनेस में. आज आप देख सकते हो यहाँ पे अप्रोक्स इस होटल में 50% आए हुए हैं जिनको फ्री ऑफ कॉस्ट ये ट्रिप मीटअप प्रोवाइड किया गया है. काय म्हणता येत नाही जो. अरे बहुत म्हणजे भरत शेठ काहीतरी बोला, ब्लॉग मध्ये बोला आपल्या तुमची लँग्वेज. मित्रांनो, आम्ही आज इथं आग्रामध्ये आले पूर्ण प्रकारे स्किल इन्स्पायरची पूर्ण टीम आणि बघू शकता पूर्ण मराठी मुलं काम करतात आपल्याकडे. लवकरात लवकर जा मित्रांनो आणि बघा 5 स्टार म्हणून पूर्ण डायरेक्ट पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मित्रांनो स्किल इन्स्पायर करून एक ये भाई बात अच्छी दिख रही है इसमें. मैं वही बोल रहा था, सेल्फ सर्विस है. अरे दिनेश भाई बहुत स्मार्ट लग रहे हो एकदम. बड़ा इसमें बताओ कैसे लग रहे हो. मजे लग रहे हैं. चला बसा लवकर. हा हा भेजतो. नियोजन आता मला सांगा. तर काय नियोजन आहे आता मस्त झाले नियोजन. आता नाही का हा हे घ्या की चालू करा की. संपलं. नियोजन कसं काय मला सांगा फक्त.
आपलं नियोजन झालेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी सगळ्या इव्हेंटचं नियोजन झालेलं आहे. ओकेमध्ये आपले गौरव भाऊ रुईकर स्क्रिप्ट पाठ करून राहिले. ठीक आहे गौरव भाऊ स्क्रिप्ट बोला नाही तर स्क्रिप्ट बोला नाही. तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. तुमचा कॅमेरा कुठे झाला आहे? तुमच्याकडे. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, जवळपास आपलं मीटअपचं सगळं लोकेशन रेडी झालेलं आहे. म्हणजे तुम्ही तिकडे स्क्रीनवरती दाखवू शकता सगळी रेडी झाली. थोड्याच्या वेळेस आपला मीटअप सुरू होणार आहे. जसं की महाराष्ट्रातून जवळपास आपण 7 ते 8 जण आलो आहे, त्यांचं मीटअप अचीव झालं आहे. जसं बाकी पब्लिक पण इथं आले, तुम्ही त्यांची तयारी करून पाहू शकता. तर भेटूया जरा एक 5-10 मिनटात मीटअप चालू झाल्यावर. बाकीच्या पुढे स्टेप तुम्हाला नेक्स्ट दाखवतो. इसलिए हम ज़्यादातर मराठी में बोलेंगे. हमको इधर इनवाइट किया, इसलिए इसके लिए इंस्पायर का धन्यवाद. असं सांगायचं ना. आता सगळी इव्हेंटची तयारी झालेली आहे. बरोबर आहे. आता सगळी इव्हेंटची तयारी झालेली आहे. गौरव भाऊ शेठ आपले येत नाही. परत बोला. लहानपणी असं वाटायचं की हे जे साईडचं जे आवरण आहे हे आधी वाटायचं आम्हाला सोन्याचं. त्यावेळेस आमचा प्लॅन असा असायचा की सगळं सोन्याला का जायचं, वितळायचं, चेंज. बरं मी कसा नाचलो मला ते सांगा. मोकळे व्यायाम होतो त्यांनी व्यायाम का.